आज आमच्या सोबत युवक जिल्हाध्यक्ष अमोल जाधव आहे. 2 टर्म ते परभणीचे महानगरपालिकेचे नगरसेवक आहे. सध्या सुद्धा काँग्रेस आयचे नगरसेवक आहे. सध्या सुद्धा ते नगरसेवक निवडून आलेले आहे. आमच्या सोबत आहे सर. भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोमरे यांनी खासदार बंडू जाधव आणि डॉक्टर राहुल पाटील यांच्यावर टीका करत त्यांनी असं सांगितलेलं आहे की परभणीची शिवसेना आता ही शिवसेना नसून जनाब सेना झालेली आहे. म्हणजे मुस्लिम चेहरा महापौरपदी सय्यद इक्बाल यांना निवडून देण्यात आलेले आहे. शिवसेनेकडून त्यांना निवड त्यांची करण्यात आलेली आहे. त्या निमित्ताने त्यांना शिवसेनेला टार्गेट करत खासदार साहेबांनी आमदार साहेब दोघांना सुद्धा त्यांनी टार्गेट केलेले आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की शिवसेना आता ही शिवसेना नसून एक जनाब सेना झालेली. याबद्दल आपलं काय म्हणणं असं? सुरेश भुमरे या जिल्ह्यामध्ये अतिशय वाचाळ म्हणून ओळखले जाते. त्यांनी काय बोलले काय नाही, त्यांना काय राजकीय सेन्स नाही, तारतम्य नाही, कुठं काय बोलायचं कुठं काय वागायचं, स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी काही बोलायचं, म्हणजे भाजपच्या पुढाऱ्यांनी काहीतरी धुकायचं आणि ते यांनी चाटायचं, हा धंदा सुरेश भुमरेचा इथे दिसून येतो. आणि यांना त्यांना जनाब म्हणल्यानं काय होणार आहे? सेलूमध्ये काँग्रेसचे भाजपचे 4 नगरसेवक मुस्लिम समाजातून येतात. जिंतूरमध्ये 6 नगरसेवक मुस्लिम समाजातून येतात. भाजपचे उपाध्यक्ष भाजपचा मुस्लिम समाजाचा आहे. कालच्या जिल्हा परिषदला राणी सावरगाव सर्कलमध्ये भाजपच्या चिन्हावर अल्ताफ राणा नावाचे एक मेंबर निवडून आलेत. म्हणजे मुस्लिम समाजात मेघना बोर्डीकर या काल परभणी महापालिका निवडणुकांमध्ये म्हणल्या नगरपालिकांना आम्हाला मुस्लिमांनी भरभरून मतदान दिलं. मुस्लिम समाजाने भाजपला साथ दिली. मग एक प्रकारे त्यांच्या नेत्यांच्या बोलण्याला ते मग त्यांच्या नेत्यांना पण ते जनाब म्हणून संबोधणार आहेत का, त्यांनी सांगावं सुरुवातीला. पाथरी शहरामध्ये आसेफ खान शिंदे गटाकडून निवडून आले, एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या शिवसेनेकडून. तिथं त्यांचे काही नगरसेवक तिथं मुस्लिम समाजाचे आहेत. हे बघा, हा देश जितका हिंदूंचा आहे तितकाच मुसलमानांचा, तितकाच बौद्धांचा, तितकाच सिखांचा, सर्व जाती धर्मपंथांचा देश आहे. कुण्या एखाद्या उपटसुंबाने येऊन म्हणायचं की याला जनाब म्हणा, त्याला आदाब करा, त्याला शस्सी अकाल म्हणा, त्याला जे जीजस करा, असं होणार नाही. हा देश सर्वांचा आहे. सर्वांना प्रत्येकाच्या जाती धर्माच्या लोकांना निवडणूक लढवायचा, उभं राहायचा, जिंकून यायचा, पद घ्यायचा अधिकार आहे. त्या भुमरेच्या म्हणण्याने काय होणार नाही. बरोबर आहे सर, आपण जसं म्हणतात. मग सुरेश भुमरे हे का टीका करत असतात? सुरेश भुमरे आणि भाजपचं एक धोरण आहे, अंगूर खट्टे. एखादी निवडणूक हे हरले की यांना जातीपातीवर यायचं, धर्मावर यायचं आणि आपला कार्यभाग साध्य करायचा. कार्यभाग साध्य नाही झाला की शहरामध्ये वातावरण कसं बिघडेल, शहराचा सलोखा कसा बिघडेल, जातीय सलोखा कसा मिटेल, वाढेल, लोकांमध्ये दंगली कशा वाढतील, अशा बोलायचं काम हे लोक करतात. त्यांना सत्तेमध्ये लोकांचं काम करायसाठी जनतेने बसवले. हे सत्तेचं काम करू शकत नाहीत, हे फक्त लोकांमध्ये द्वेष वाढवायचं काम करू शकतात. सुरेश भुमरेंना काय बोलायचं नैतिक अधिकार आहे? ते जिल्हाध्यक्ष ग्रामीण भाजपचे. ग्रामीण भाजपमध्ये त्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे? त्यांच्या राहत्या गावामध्ये जिल्हा परिषदला त्यांचा उमेदवार पडला भाजपचा, त्यांच्या गावामध्ये पंचायत समितीला भाजपचा उमेदवार पडला. काही लोकांचं असं म्हणणं आहे की हा जिल्हा प्रमुखच नाही, स्पीकर साहेबांनी ठेवलेला इकडचे निरोप तिकडे द्या, तिकडचे निरोप इकडे घ्या. जिल्हा प्रमुख कोणत्याची काय कारकीर्द आहे? सर्वसामान्य भाजपचे कार्यकर्ते आमच्या शहरात आम्ही बघतो. संजय कुलकर्णी नावाचा आमचा मित्र आहे, इतक्या भाजपचं काम करतो. रोहित जगदाळे नावाचा आमचा मित्र आहे, स्वप्नील पिंगळकर नावाचा आमचा मित्र आहे. यांनी मंडळ प्रमुख म्हणून भाजपचं काम केलं. घराघरात लक्ष दिलं नाही लोकांना. त्या लोकांचे तिकीट या भुमरेसारख्या लोकांनी कापले आणि या लोकांना घरी बसवलं. म्हणजे मूळ भाजपच्या कार्यकर्त्याला घरी बसवायचं काम भुमरे करायले. भुमरे म्हणजे परभणीच्या राजकारणातला शेख चिल्ली आहे, जिस डाल पे बैठा आहे वही डाल को काटण्याचं काम करत आहे. आज प्रसार माध्यमाशी बोलताना आपला काय मेसेज असेल जनतेला वगैरे? आमचा मेसेज आहे की भाजपच्या या ढोंगी हिंदुत्व आणि ढोंगी भारतीयत्वाच्या याला बळी पडू नका. हा देश सर्वांचा आहे. आपण सर्व एका ठिकाणी राहिलो तर देश पुढे जाईल. देशाला तोडण्याचं काम आणि जातीयात भांडण लावायचं काम भाजप करायली. या भाजपच्या नादी काय लागू नका. परभणीच्या जनतेने शून्य मतदारांना साफ नाकारले, यांच्या अजेंड्याला साफ नाकारलेलं आहे. काँग्रेस पक्षानं आतापर्यंत सर्व जाती धर्म समभावाला घेऊन चालायचं काम केलेलं आहे. त्या विचाराला इथल्या नागरिकांनी साथ दिली. आम्ही आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस, आम्ही मोठ्या संख्येने लोकांनी आम्हाला निवडून दिलं. आम्ही या शहरामध्ये जातीय सलोखा कधीच बिघडणार नाही आणि विकासाची कामं कशी होतील त्यासाठी प्रयत्नरत आहोत. परभणी युवा जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक अमोल जाधव आमच्या सोबत होते. त्यांनी जिल्हाध्यक्ष सुरेश भोमरे भाजपचे यांना प्रत्युत्तर दिलेले आहे. त्यांनी सांगितलेले आहे की आमच्याकडे कोणतेही जातीपात वगैरे करता येणार नाही. काँग्रेस पक्ष असा आहे की सर्व धर्मांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. आणि त्यांनी सुरेश भोमरे यांच्यावर टीका करत असताना त्यांनी सांगितलेले आहे की त्यांचे पालकमंत्री त्यांच्याच पक्षाचे असताना त्यांनी सुद्धा सांगितलेले आहे की मुस्लिम धर्मासोबत मुस्लिम नगरसेवक आमच्या सोबत निवडून आलेले आहे, मुस्लिमांनी आम्हाला भरघोस मताने निवडून दिलेलं आहे, मग त्यांची एक चपराकच मानावी लागेल असं अमोल जाधव यांनी सांगितलेलं आहे. आपण पाहतो आहोत युट्यूब चॅनल SKF न्यूज.
सलमान सय्यद सोबत